रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा. मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. राज्यात जूनच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. मागील 2 दिवसापासून मुंबईसह राज्यात इतर भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यंदा लवकरच दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासूनच उघडीप दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर साधारण शनिवारपासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला. मुंबईतही शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. रविवारी आणि सोमवारी पावसाने झोडपून काढले. सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यात सर्व ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवसात कोकण आणि काही भागात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात जूनच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. मागील 2 दिवसापासून मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासूनच उघडीप दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या, पण त्यानंतर साधारण शनिवारपासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला. मुंबईतही शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी आणि सोमवारी पावसाने झोडपून काढले. सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यात सर्व ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवसात कोकण, काही भागात आणि मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.